परभणीमध्ये दक्षिण मध्य रेल्वेच्या फाटकावरती लावण्यात आलेला तेलुगू भाषेचा बोर्ड सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। मी सध्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी हे रेल्वेचं गेट आहे। या रेल्वेच्या गेटवरती जे आहे ते तेलुगू भाषेमध्ये एक बोर्ड लावण्यात आलेला आहे, ज्याच्यावरती स्टॉप असं देखील नाव आहे आणि हाच बोर्ड सध्या परभणीकरांचा चर्चेचा विषय बनलेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेलुगू भाषेचं उदात्तीकरण कोण करतंय असा सवाल देखील परभणीकर विचारू लागलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आता भाषावाद निर्माण होण्याचं चिन्ह जे आहे ते वर्तवली जात आहेत। दक्षिण मध्य रेल्वेकडनं हा बोर्ड लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी मराठी नाव असायला हवं होतं, मात्र त्या ठिकाणी तेलुगू नाव आलं कसं काय असा सवाल परभणीकर विचारू लागलेले आहेत आणि त्यामुळं इतर राज्यांमध्ये देखील मराठी भाषेचा वापर का केला जात नाही रेल्वेकडनं असा देखील सवाल परभणीकर विचारतायत आणि त्यामुळे पुन्हा एकदा परभणीमध्ये भाषावाद निर्माण होण्याची चिन्ह जे आहेत ती वर्तवली जात आहेत। दक्षिण मध्य रेल्वेकडनं तेलुगू भाषेचं उदात्तीकरण का केलं जातं असा सवाल परभणीकर विचारू लागल्याने आता याचं उत्तर जे आहे ते दक्षिण मध्य रेल्वेला मागण्यात येत आहे। यावरती दक्षिण मध्य रेल्वेकडनं अद्याप स्पष्टीकरण जरी आलं नसलं तरी मात्र या संदर्भात परभणीकरांकडनं तीव्र संताप व्यक्त केला जातोय। हा बोर्ड तात्काळ काढून या ठिकाणी मराठी भाषेत बोर्ड लावण्यात यावा अशी मागणी परभणीकर करू लागलेली आहे। आता यावर दक्षिण मध्य रेल्वे विभाग कशा पद्धतीनं कारवाई करतं, हा बोर्ड कधीपर्यंत हटवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।